एक वर्ष ज्याची आपण वाट पाहत होतो त्या मंदिराचं उद्घाटन होते. कसा उत्साह आहे, तुमची काय तयारी असणार आहे उद्या? उद्या तर पूर्ण भारतवर्षात, पूर्ण देशात एक दिवाळी सारखा सण साजरा होणार आहे. याचा आनंद आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहे. प्राण प्रतिष्ठान त्यांचं होणार आहे. खूप सुखाची अशी ही बाब आहे. इतक्या वर्षांनंतर हे स्वप्न साकार झालेलं आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीमुळे, आपल्या प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजींमुळे, पॉलिटिकल विलमुळे आणि करेक्ट डिसिजन्समुळे. ते तुम्ही उद्या मोठा उत्साह पूर्ण देशभरात होतो, त्या निमित्तानं काय कुठलं श्रीरामाचं गाणं असेल तर तुम्ही माझं एक आता कैलाशजींबरोबर थोडं मी गायलं होतं, ते रिलीज झालं. आणि आता एक ऍक्च्युली आज मी ही गोष्ट बाहेर काढतेय, पण लवकरच देवेंद्रजींनी लिरिक्स लिहिले आहेत श्रीराम भगवान रामजींवर, आणि त्याला गीतबद्ध केलं आहे अजय अतुलजींनी. त्या गाण्यात पण मी एक त्याचा एक पार्ट आहे. तो कडू ऐकायला आवडेल. ते आता एखादं गाणं ते तुमच्या आवडीचं. मी एवढंच म्हणीन, आता गाणं मला खोकला आहे म्हणून मी नाही म्हणत, मग तुम्ही ट्रोल करता नंतर. तर त्याच्यापेक्षा मी एवढंच म्हणीन, कण कण में राम है, मन मन में राम है, जन जन में राम है, हर जन में राम है. तर हे या देशाचं वातावरण राममय झालेलं आहे आणि आपण खूप प्रेमाने त्यांचं स्वागत करूया देशभरात. ताई, खरं तर एक छोटासा राजकीय प्रश्न आहे. सगळ्यांना आमंत्रण देण्यात आले, अनेक विरोधी पक्ष उद्या तिथे जात आहेत. काँग्रेसनं जरी बहिष्कार टाकला असला, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मानाचं निमंत्रण दिले, पण उद्या ते नाशिक दरबार काळाराम मंदिरात जाणार आहेत, ज्या मंदिरात मोदींनी पूजा केली आहे. आमंत्रण स्वीकारायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? मला उद्धव ठाकरेंच्या विषयी काही बोलता येणार नाही, कारण तो त्यांचा विचार आहे, त्यांचा स्टॅन्स आहे, तर मला त्यावर काही बोलता. काँग्रेसच्या स्टँडवर कसं बघता? कारण एवढा मोठा सगळे जाणार होते आणि काँग्रेसनं आक्षेप घेतला की आम्ही जाणार नाही. आता एवढ्या देवेंद्रजींनी म्हटलेलंच आहे की काँग्रेसच्या बाबतीत जर मोदीजी म्हणाले कधी की काँग्रेस अच्छा काम करीये, तरी ते त्याला निगेट करतील, तरी म्हणतील की नाही हे गलत आहे. तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला ज्याच्यात भाजपा आहे ते सामील, तर त्यात तर नक्कीच ते अपोज करणार आहे. तेच त्यांचं काम आहे. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू ताई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.